नमस्कार, मी ॲडव्होकेट B.R. बोरनाक। आजच्या आपल्या लेक्चरचा जो विषय आहे हा आहे की नवीनच जे महाराष्ट्र सरकारने जे एक नवीन गॅझेट पब्लिश केलेलं आहे ते आहे 250 किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक नियमावली। म्हणजे 250 किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या जे वर्ष संपले ते वर्ष 31 मार्चला जे वर्ष संपलं आहे त्या दिवशी ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची सभासद संख्या 250 किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका कशा प्रकारे घ्यायच्या त्याची एक नियमावली महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे। तर त्याबद्दल आजचं आपलं लेक्चर आहे। पहिल्यांदा आपण बघूया की सहकारी गृहनिर्माण संस्थांचं जे वर्गीकरण केलं आहे किंवा जे प्रकार आहेत म्हणजे टाइप्स जे आहेत हे सहकारी गृहनिर्माण संस्था ह्या दोन प्रकारामध्ये मोडतात। त्यापैकी एक जे आहे म्हणजे टाइप सी सोसायटीज, याच्यामध्ये 250 पेक्षा जास्त सभासद संख्या जे वर्ष संपलेलं आहे त्या 31 मार्चला जे वर्ष संपलं आहे त्या 31 मार्च रोजी ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची सभासद संख्या 250 पेक्षा जास्त होती अशा सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या आहेत ह्या टाइप सी सोसायटीज म्हणजे क वर्गामध्ये मोडतात। आणि त्यांची जी निवडणूक आहे ही निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जे आहे स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी ज्याला आपण म्हणतो, राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण जे आहे त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत जो निवडणूक निर्णय अधिकारी नेमला जातो। म्हणजे आपल्याकडे आपल्या वॉर्डचे किंवा तालुक्याचे जे असिस्टंट किंवा डेप्युटी रजिस्ट्रार असतात त्यांच्याकडून म्हणजेच ते महाराष्ट्र जे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जे आहे त्याने प्राधिकृत केलेले अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून नेमलेला जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांच्यामार्फत ह्या सी टाईप सोसायट्यांच्या निवडणुका घेतल्या जातात। म्हणजे ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची सभासद संख्या 31 मार्चला जे वर्ष संपलं त्या दिवशी 250 पेक्षा जास्त होती। आता आपला आजचा जो विषय आहे हा 250 किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या 31 म्हणजे वर्ष संपलेलं आहे त्या संपलेल्या वर्षाच्या 31 मार्चला जे वर्ष संपलं त्या दिवशी ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची सभासद संख्या 250 किंवा त्यापेक्षा कमी आहे तर अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका समितीच्या निवडणुका कशा प्रकारे घ्यायच्या तर यासाठी जो निवडणूक निर्णय अधिकारी नेमला जाईल तो निवडणूक निर्णय अधिकारी त्या गृहनिर्माण संस्थेच्या समितीने नेमायचा आहे। आणि हा निवडणूक निर्णय अधिकारी समितीने नेमते वेळी या ठिकाणी आपल्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं पॅनल विभागीय सहनिबंधक जे आहेत म्हणजे जॉईंट सब रजिस्ट्रार जे आहेत त्यांनी बनवायचं आहे आणि त्याला मान्यता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घ्यायची आहे। म्हणजे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेलं आणि विभागीय सहनिबंधक म्हणजे डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार यांनी तयार केलेलं जे पॅनल आहे या पॅनलवरचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्याच्यापैकी एक निवडणूक निर्णय अधिकारी कमिटीने नेमायचा आहे किंवा कमिटी आपल्या सभासदांपैकी कुठल्या तरी एका सभासदाला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमू शकते। पण हा जो सभासद आहे हा सभासद निवडणूक लढवणारा नसावा म्हणजे निवडणूक लढवण्यास तो इच्छुक नसावा। निवडणूक लढवण्यास इच्छुक नसणारा सभासद या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समितीकडून नेमला जाऊ शकतो। आता अशा प्रकारे जो निवडणूक निर्णय अधिकारी नेमला जाईल तो ट्रेंड असला पाहिजे म्हणजे प्रशिक्षित असला पाहिजे आणि जर नसेल तर त्याला आपल्याकडे फेडरेशन जे आहेत जिल्हा सहकारी संस्था फेडरेशन ज्या आहेत किंवा इतर ज्या मान्यताप्राप्त संस्था ज्या आहेत ज्या सहकाराचं शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी ज्यांना मंजुरी दिली आहे अशा संस्थेनी या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं जे प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण वर्ग घेतलं ते प्रशिक्षण त्यांनी पूर्ण करावं जर त्यांनी ते पूर्ण केलेलं नसेल तर म्हणजे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी हा प्रशिक्षित असला पाहिजे
योग्य ते ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं असायला पाहिजे. आता या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी नेमते वेळी याच्यामध्ये अजून एक अशी कंडिशन आहे की त्या ठिकाणी ऑडिटर म्हणजे त्या सहकारी संस्थेचा ऑडिटर किंवा एखादा एम्प्लॉई म्हणजे मॅनेजर वगैरे किंवा जी कमिटी आता कार्यरत आहे म्हणजे तिला आपण आउटगोईंग कमिटी म्हणतो, त्या कमिटीचा कोणीही सदस्य जो आहे हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणार नाही. म्हणजे ऑडिटर, एम्प्लॉई किंवा एनी मेंबर ऑफ आउटगोईंग मॅनेजिंग कमिटी जे आहे ह्याच्यापैकी कोणीही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमता येणार नाही. आणि या ठिकाणी हा जो निवडणूक निर्णय अधिकारी जो नेमायचा आहे हा निवडणूक निर्णय अधिकारी 60 म्हणजे ज्या तुमच्या कमिटीची जी मुदत संपणार आहे त्या मुदतीपूर्वी 60 दिवस अगोदर त्याची नेमणूक करायची आहे. दॅट बिफोर 60 days ऑफ द एक्सपायरी ऑफ द टेन्यूर ऑफ द एक्झिस्टिंग कमिटी हा निवडणूक निर्णय अधिकारी जो आहे ह्या आत्ताच्या ज्या आउटगोईंग आता आज या आउटगोईंग कमिटी आहे त्या कमिटीने तो निवडणूक निर्णय अधिकारी नेमायचा आहे. त्यांची मुदत संपण्याच्या कमीत कमी 60 दिवस अगोदर त्याची नेमणूक झाली पाहिजे, नेमणूक केली पाहिजे. ठीक आहे. आता याच्यानंतर जे म्हणजे मतदार यादी जी तयार करायची आहे ती मतदार यादी पण 60 दिवस अगोदर म्हणजे एक लक्षात ठेवा की या सहकारी 250 व कमी सभासद संख्या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांची निवडणूक प्रक्रिया जी आहे आता कार्यरत असलेल्या कमिटीची समितीची मुदत संपण्यापूर्वी कमीत कमी 60 दिवस अगोदर सुरू करायला लागते. म्हणजे ती निवडणूक निर्णय अधिकारी कमीत कमी 60 दिवस अगोदर नेमायचा. त्याच्यानंतर जी ही प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ व्होटर्स बनवायला लागते. ती प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ व्होटर्स पण जी आहे ही या कमिटीची मुदत संपण्यापूर्वी म्हणजे कमिटीची निवडणूक ज्या दिवशी व्हायची आहे त्याच्या अगोदर कमीत कमी 60 दिवस अगोदर ही जी प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ व्होटर्स जी आहे ही या कमिटीने बनवायची आहे. म्हणजे आता जी कमिटी कार्यरत आहे त्या कमिटीने बनवायची आहे. म्हणजे खास करून ते सेक्रेटरी म्हणजे कमिटी कार्यरत असेल तर सेक्रेटरी आणि कमिटी जर रिमूव्ह केलेली असेल त्या ठिकाणी अथॉराइज ऑफिसर वगैरे अपॉइंट केलेला असेल तर त्या अथॉराइज ऑफिसरनी ही प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ व्होटर्स बनवायची आहे या ठिकाणी. आणि प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ व्होटर बनवल्याच्या नंतर ह्या संदर्भातली सगळी मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक ही प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ व्होटर जी आहे या संदर्भातली माहिती जी आहे ही वेळोवेळी संबंधित जे रजिस्ट्रार आहेत म्हणजे डेप्युटी रजिस्ट्रार किंवा असिस्टंट रजिस्ट्रार जे आहेत त्यांना कळवायचं आहे. आणि या ठिकाणी जी ही प्रोव्हिजन लिस्ट ऑफ व्होटर्सची जी बनवायची आहे ती E3 या फॉर्ममध्ये बनवायची आहे. तर आपल्याकडे निवडणूक घेण्यासाठी वेगवेगळे प्रिस्क्राईब फॉर्म्स आहेत. त्यामधला E3 फॉर्म जो आहे हा प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ व्होटर्सचा फॉर्म आहे. आणि ही लिस्ट बनवते वेळी तुमच्याकडे जे मेंबर्स रजिस्टर I फॉर्ममधले आहे किंवा मेंबरची लिस्ट जी आहे जे फॉर्ममध्ये आहे त्यानुसार ही यादी बनवायची आहे. आणि ही प्रोव्हिजन लिस्ट ऑफ व्होटर्स बनवते वेळी अल्फाबेटिकल बनवायची आहे. आणि पहिल्यांदा सरनेम, नंतर नेम आणि त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे सरनेम, नेम आणि मिडल नेम अशा ऑर्डरमध्ये ती बनवायची आहे आणि अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असावी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ही यादी बनवल्याच्या नंतर या ठिकाणी ती यादी पब्लिश करायची आहे. पब्लिश करायची आहे म्हणजे नोटीस बोर्डवरती लावणं, यादी बनवून पब्लिश करणं म्हणजे नोटीस बोर्डवरती लावणं म्हणजे जेणेकरून मेंबर्सना कळवणं की अशा अशा प्रकारे आपली प्रोव्हिजन लिस्ट ऑफ व्होटर्स बनलेली आहे. तर त्याला मेंबर्सकडून जर काही क्लेम असेल किंवा ऑब्जेक्शन असेल किंवा काही करेक्शन्स वगैरे मेंबर्सना हव्या असतील तर ते मेंबर्सनी सबमिट करायचे आहेत. ह्या ज्या क्लेम्स, ऑब्जेक्शन्स किंवा करेक्शनसाठी ॲप्लिकेशन वगैरे आहेत हे रायटिंगमध्ये द्यायचं आहे. हे रिटर्निंग ऑफिसर जो अपॉइंट केला आहे त्याला हे ॲप्लिकेशन जे आहे क्लेम्स, ऑब्जेक्शन किंवा करेक्शनसाठीचं ते विथिन 10 days फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजन लिस्ट ऑफ व्होटर्स म्हणजे ही प्रोव्हिजन लिस्ट ऑफ व्होटर्स पब्लिश झाल्यापासून 10 दिवसाच्या आतमध्ये हे ॲप्लिकेशन आलं पाहिजे संबंधित मेंबर किंवा त्याच्या जॉईंट मेंबर किंवा असोसिएट मेंबरकडून हे आलं पाहिजे विथिन 10 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजन लिस्ट ऑफ व्होटर्स आलं पाहिजे. त्याच्यानंतर हे जे काय ऑब्जेक्शन्स, क्लेम्स किंवा करेक्शनसाठी ॲप्लिकेशन्स जे आलेत त्याच्यावरती त्याचा म्हणजे रिटर्निंग ऑफिसर जो आहे
ह्याने त्याच्यावरती विचार केला पाहिजे, त्याच्यावरती त्याचा स्क्रुटिनी करून त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यातलं योग्य वगैरे जे असतील क्लेम्स, ऑब्जेक्शन किंवा करेक्शनसाठी जे ॲप्लिकेशन ते विचारात त्यांनी घेतले पाहिजेत किंवा त्याच्यावरती निर्णय दिला पाहिजे. म्हणजे हा निर्णय जो आहे रिटर्निंग ऑफिसरचा अशा क्लेम्स, ऑब्जेक्शन्स किंवा करेक्शनच्या ॲप्लिकेशन्सवरती हा त्यांनी हे जे त्यांचं लास्ट डेट जी आहे ही अशा प्रकारे ॲप्लिकेशन्स रिसिव्ह करायची त्याच्यानंतर 10 दिवसाच्या आतमध्ये हे त्यांनी आपले निर्णय दिले पाहिजेत. त्यांनी जो निर्णय द्यायचा आहे तो विथिन 10 days फ्रॉम लास्ट डेट फॉर रिसिव्हिंग द क्लेम्स ऑर ऑब्जेक्शन्स यांनी आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती आपला डिसिजन द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी फायनल लिस्ट ऑफ वोटर्स बनवायची आहे. म्हणजे अंतिम यादी, मतदाराची अंतिम यादी त्यांनी बनवायची आहे. ही मतदाराची अंतिम यादी त्यांनी बनवतेवेळी ही विथिन 10 days फ्रॉम लास्ट डेट फॉर क्लेम्स ऑर ऑब्जेक्शन्स. म्हणजे क्लेम्स ऑर ऑब्जेक्शन्ससाठी जी लास्ट डेट होती त्याच्या विथिन 10 days म्हणजे जसा तो निर्णय देतो, क्लेम्स ऑब्जेक्शनवरती जसा निर्णय देतो तो निर्णय त्याचा फायनल असेल आणि त्याच्यानंतर इमिडिएट त्यांनी काय करायची आहे, ही फायनल लिस्ट ऑफ वोटर्स बनवायची आहे. आणि ती असेल फायनल लिस्ट ऑफ वोटर जे आहे फॉर्म E31 म्हणजे ब्रॅकेटमध्ये 1 हा प्रिस्क्राईब फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये सगळे कॉलम्स वगैरे व्यवस्थित दिलेले आहेत, त्यानुसार ही बनवायची आहे. फायनल लिस्ट ऑफ वोटर्स असेल, याच्यामध्ये बदल करता येणार नाहीत. म्हणजे या ठिकाणी जे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे ऑब्जेक्शन, क्लेम्स किंवा करेक्शनच्या लेटरवरती जे निर्णय घेतलेले आहेत ते अंतिम समजले जातील आणि त्यानुसार त्यांनी लगेचच त्या निर्णय जे घेतले त्यानुसार त्यांनी ही अंतिम मतदार यादी बनवायची आहे. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर पुढची स्टेप जी आहे, समजा एखाद्या मेंबरला आपला निवडणुकीचा अधिकार असोसिएट मेंबर किंवा जॉईंट मेंबरला द्यायचा असेल तर त्यांनी तसा रायटिंगमध्ये अर्ज, लिखित स्वरूपात अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. हा अर्ज त्यांनी जो द्यायचा आहे तो विथिन 10 days फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटर्स. म्हणजे हे सायमल्टेनियस सगळं चालतं. म्हणजे त्यांनी तो अर्ज जो द्यायचा आहे, आपला मतदानाचा अधिकार आपल्या असोसिएट मेंबरला किंवा जॉईंट मेंबरला जर द्यायचा असेल तसं त्यांनी मेन मेंबरनी रायटिंगमध्ये म्हणजे लिखित स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कळवायचं आहे की माझा जो मतदानाचा अधिकार आहे, हा माझा मतदानाचा अधिकार हा ह्या असोसिएट किंवा जॉईंट मेंबरला मी देत आहे. हे त्यांनी लिखित स्वरूपात कळवायचं आहे. प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटर्स पब्लिश झाल्यापासून 10 दिवसाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर करायचा आहे. म्हणजे निवडणूक कशा प्रकारे घेणार, त्या निवडणुकीचा जो प्रोग्राम आहे म्हणजे निवडणुकीची जी योजना आहे ती त्यांनी जाहीर करायची आहे. ही त्यांनी विथिन 7 days ऑफ द डिस्प्ले ऑफ फायनल लिस्ट ऑफ वोटर्स. म्हणजे फायनल लिस्ट ऑफ वोटर्स मतदाराची अंतिम यादी त्यांनी पब्लिश केल्यापासून त्यांनी 7 दिवसाच्या आतमध्ये हा त्यांनी आपला इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर करायचा आहे, पब्लिश करायचा आहे. तो त्यांनी म्हणजे आता हे बघा, हे प्रोव्हिजन लिस्ट ऑफ वोटर्स आहे किंवा फायनल लिस्ट ऑफ वोटर्स आहे किंवा जो हा इलेक्शन प्रोग्राम आहे हा बनवणं आणि पब्लिश करणं म्हणजे त्यांनी नोटीस बोर्डवरती लावायचा आहे आणि प्रत्येक मेंबरला तो त्यांनी कळवायचा आहे. मध्ये कळवण्यासाठी तो इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करेल किंवा त्यांना रायटिंगमध्ये कळवेल, नोटीस बोर्डवरती पण त्यांनी लावायचं आहे आणि हे रजिस्टरला सुद्धा त्यांनी कळवायचं आहे. आता याच्यानंतर पुढे मग या ठिकाणी एक वेळा इलेक्शन प्रोग्राम त्यांनी डिक्लेअर केला की त्याच्यामध्ये त्यांनी नॉमिनेशनसाठी अर्ज म्हणजे नॉमिनेशन म्हणजे उमेदवारी अर्ज त्यांनी मागवायचे आहेत. या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागवण्यासाठी लगेच सुरुवात करायची. म्हणजे इलेक्शन प्रोग्राम जाहीर झाल्याच्या नंतर त्यांनी पब्लिश केल्याच्या नंतर लगेचच त्यांनी काय करायचं आहे, उमेदवारी अर्ज मागवायचे आहेत. आणि उमेदवारी अर्ज मागवतेवेळी ते उमेदवारी अर्जासाठीची मुदत दिलेली आहे सभासदांना उमेदवारी सादर करण्यासाठी, ते आहे 5 days फ्रॉम द डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन प्रोग्राम. म्हणजे इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर केल्यापासून 5 दिवसापर्यंत हे जे उमेदवारी अर्ज जे आहेत हे पात्र सभासदांनी म्हणजे सभासदांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यायचे आहेत. त्याच्यानंतर पुढची जी स्टेज आहे, पुढचाच टप्पा जो आहे, डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ नॉमिनेशन्स रिसिव्ड. कसं आहे की जी नॉमिनेशन जशी येतात ना तशी त्यांनी ती लिस्ट बनवत गेलं पाहिजे. समजा आज पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवसामध्ये किती जणांचे उमेदवारी अर्ज आले त्यांची लिस्ट जी आहे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नोटीस बोर्डवरती लावली पाहिजे आणि ती लिस्ट त्यांनी बनवत गेलं पाहिजे. असे 5 दिवसाचा जो टाइम पिरियड दिला आहे
तो 5 दिवसापर्यंत ॲज अँड व्हेन रिसिव्ड टिल लास्ट डेट फिक्स्ड फॉर मेकिंग नॉमिनेशन्स, ही त्यांनी काय करायचं आहे, प्रत्येक दिवशी अखेरीस ही सगळी लिस्ट बनवायची आणि शेवटच्या दिवशी त्यांनी जे आहे म्हणजे एकूण किती लोकांचे उमेदवारी अर्ज आले त्याची एक लिस्ट, फायनल लिस्ट बनवून जे आहे किती आले ते नोटीस बोर्डवरती लावायची आहे. म्हणजे तेवढ्या लोकांचे उमेदवारी अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढची जी स्टेज आहे, पुढचा टप्पा जो आहे स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन, म्हणजे त्याची म्हणजे छाननी करणं. नॉमिनेशन उमेदवारी अर्ज जे आले त्याची छाननी करणं. ही छाननी जी आहे म्हणजे स्क्रुटिनी जी आहे दॅट इज ऑन नेक्स्ट डे ऑफ द लास्ट डेट फॉर मेकिंग नॉमिनेशन. म्हणजे नॉमिनेशनसाठी जो शेवटचा दिवस आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी यांची छाननी करायची आहे आणि त्या छाननीसाठीचा वेळ जो आहे आणि ठिकाण जे आहे त्यांनी या लोकांना कळवायचे. म्हणजे ज्यांनी उमेदवारी अर्ज जाहीर केलेला आहे निवडणुकीसाठी त्यांना ती कळवायची आहे. आणि त्या छाननीमध्ये मग जर कुणाचं का ऑब्जेक्शन वगैरे असेल दुसऱ्याच्या एखाद्या उमेदवारीला वगैरे तर त्याचा सगळ्याचा विचार करून किंवा स्वतः पण त्याची छाननी प्रॉपर करून जे आहे या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये काही फॉर्म जर त्या ठिकाणी छाननीमध्ये काढायला लागत असेल तर ते रिजेक्ट करायचे आहेत आणि जे योग्य असेल त्यांनी ते व्हॅलिड नॉमिनेशन्स म्हणून डिक्लेअर करायचे आहेत. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की क्षुल्लक कारणासाठी त्यांनी छाननीमधून फॉर्म काढायचे नाहीत. म्हणजे एखादं स्पेलिंग चुकलं काय किंवा त्याचं रजिस्टरमधला नंबर वगैरे चुकला असं काही क्लेरिकल मिस्टेकवरती फॉर्म छाननीत काढायचे नाहीत. फॉर्म छाननीत कधी काढायचे की जर तो पूर्ण भरलेला नसेल व्यवस्थित किंवा त्याच्यावरती सही केलेली नसेल किंवा तो जो सभासद आहे तो महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 किंवा त्याचे नियम 1961 किंवा उपविधीमधील तरतुदीनुसार निवडणूक लढण्यास जर तो अपात्र असेल तर अशा मेजर ग्राउंडवरतीच फॉर्म छाननीमध्ये काढायचे आहेत. क्लेरिकल एरर्समध्ये फॉर्म छाननीमध्ये काढायचे नाही आहेत. ठीक आहे. मग अशा छाननी झाल्याच्या नंतर त्यांनी जे काही व्हॅलिड नॉमिनेशन्स आहेत म्हणजे पात्र उमेदवारी अर्ज जे आहेत ते पात्र उमेदवारी अर्जांची त्यांनी यादी बनवायची आहे. म्हणजे कोणाकोणाचे उमेदवारी अर्ज पात्र ठरले त्यांची त्यांनी यादी बनवायची आहे आणि ती यादी त्यांनी नेक्स्ट डे आफ्टर द डेट ऑफ कंप्लिशन ऑफ स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर त्यांनी पुढच्या दिवशी ती यादी बनवून ती पब्लिश करायची आहे. म्हणजेच नोटीस बोर्डवरती वगैरे लावायची आहे आणि संबंधित उमेदवारांना ते कळवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे नॉमिनेशन ज्याला जर कुणाला विड्रॉ करायचा असेल म्हणजे आपला उमेदवारी अर्ज जर कुणाला पाठीमागे घ्यायचा असेल तर या ठिकाणी नॉमिनेशन विड्रॉवलसाठी जो टाइम पिरियड दिलेला आहे हा विथिन 15 days फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ व्हॅलिड नॉमिनेशन्स. म्हणजे नॉमिनेशन विड्रॉ करण्यासाठी व्हॅलिड नॉमिनेशनची लिस्ट लागल्याच्या नंतर 15 दिवसाचा टाइम पिरियड दिलेला आहे. या ठिकाणी जर नॉमिनेशन विड्रॉ करायची असतील तर ह्या पिरियडमध्ये या 15 दिवसाच्या पिरियडमध्ये ज्याला कुणाला आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आहेत ते मागे घेऊ शकतात. आणि हे 15 दिवस झाल्याच्या नंतर पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी काय करेल तर फायनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स जे आहे ही बनवेल आणि ती पब्लिश करेल ऑन द डे नेक्स्ट सक्सिडिंग द लास्ट डे फिक्स्ड फॉर विड्रॉवल ऑफ कॅन्डिडेचर. म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जो दिवस ज्या दिवसापर्यंतची मुदत आहे तो त्या दिवसानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे जे शिल्लक राहतील ते कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स असतील. म्हणजे हे लोक निवडणूक लढणार या ठिकाणी कारण त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. तर अशा कंटेस्टिंग कॅन्डिडेट्सची लिस्ट जी आहे ही लिस्ट लगेचच दुसऱ्या दिवशी जी आहे ही मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी बनवून ती पब्लिश करायची आहे. म्हणजे नोटीस बोर्डवरती लावायची आहे आणि ते संबंधित उमेदवारांना कळवायचं आहे. तर या ठिकाणी पुढे आता ॲक्च्युली निवडणूक प्रक्रिया राबवायची आहे याच्यानंतर कारण आता हे कंटेस्टिंग तुमचे कॅन्डिडेट्स हे फिक्स झाले. आता याच्यानंतर तुम्हाला निवडणूक प्रक्रिया राबवायची आहे. तर ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंग ह्या रिटर्निंग ऑफिसरनी बोलवली पाहिजे. तर ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवण्यासाठी त्यांनी जी नोटीस काढायची आहे ती नोटीस त्यांनी काढून सगळ्या सभासदांना कळवायचं आहे. कारण स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आहे सभासदांना कळवायचं आहे. पुन्हा रजिस्ट्रारलाही तसं कळवायचं आहे. ही जी मीटिंग त्यांनी बोलवायची आहे नॉट अर्लियर दॅन 7 days but not later than 15 days from the date of publication of final list of contesting candidates.
म्हणजे हे फायनल जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांची लिस्ट लागल्याच्या नंतर 7 नॉट अर्लियर दॅन 7 डेज म्हणजे 7 दिवसाच्या नंतर आणि 15 दिवसाच्या आत म्हणजे 7 दिवसाच्या अगोदर नाही, 7 दिवसाच्या नंतर आणि 15 दिवसाच्या आतमधला कुठला तरी एक दिवस जो आहे हा नक्की करायचा आणि त्या दिवशी ही मीटिंग ही ठेवायची आहे आणि त्या मीटिंगचा वेळ ठिकाण वगैरे आहे हे रिटर्निंग ऑफिसरनीच नक्की करायचं आहे, फिक्स करायचं आहे आणि त्या ठिकाणी मग त्यांनी ते स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये ही ॲक्च्युअल निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ही राबवायची आहे. आता या ठिकाणी समजा काय की वेगवेगळ्या कॅटेगरीजसाठी निवडणूक घेतली जाते. आता जनरल कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये महिला कॅटेगरी आहे किंवा मग रिझर्वेशन कास्ट बेसिसवरती रिझर्वेशनच्या कॅटेगरीज आहेत, त्या 3 पोस्ट असतात. म्हणजे SC ST एक असते, SC किंवा SC एक असते, OBC एक असते आणि बाकी NT SBC एक असते वगैरे अशा ह्या 3 पोस्ट आहेत. म्हणजे ह्या एक कुठल्याही कॅटेगरीसाठी आता ह्याच्यामध्ये कसं असतं की महिलांसाठी 2 जागा आहेत आणि कास्ट बेसिसवरती 3 जागा म्हणजे SC और ST यांच्यासाठी एक, OBC एक आणि NT आणि SBC या तिन्हीसाठी एक आहे. ठीक आहे, अशा 5 जागा जवळ रिझर्वेशन आहेत आणि बाकी मग तुमची जी स्ट्रेंथ आहे या 5 सोडून बाकीच्या ह्या जनरल कॅटेगरीच्या जागा असतात. त्या ठिकाणी कोणीही कॅन्डिडेट इलेक्शन कंटेस्ट करू शकतो. आता समजा ह्याच्यातल्या एखाद्या कॅटेगरीसाठी समजा जे उमेदवार निवडायचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त जर अर्ज नसतील आले, उमेदवारी अर्ज जर नसतील आले तर ते कॅन्डिडेट जे आहेत हे निवडून आले असं ह्या मीटिंगमध्ये जाहीर करायचं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने. कारण त्या ठिकाणी निवडणूक घ्यायची गरज नाही, म्हणजे पोलिंग घ्यायची गरज नाही, मतदान घ्यायची गरज नाही. म्हणजे हे कॅन्डिडेट निवडून आले आहेत असं जाहीर करायचं. कारण जेवढ्या जागा निवडून द्यायच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आलेले नाहीत. याचाच अर्थ काय, जेवढ्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरले ते सगळे निवडून आले, कारण जास्त उमेदवारी अर्ज आलेलेच नाही आहेत. मी ते ह्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये म्हणजे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये जाहीरच करायचं आहे किंवा हे लोक निवडून आले आहेत. आणि ज्या ठिकाणी समजा जेवढे उमेदवार निवडायचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त जर उमेदवारी अर्ज आले असतील एखाद्या कॅटेगरीसाठी मग त्या ठिकाणी मतदान घ्यावं लागेल, पोल घ्यावा लागेल या ठिकाणी. मग या ठिकाणी ह्या मीटिंगमध्ये त्या मतदानाचा निर्णय घ्यायचा आहे आणि या ठिकाणी त्या जे उमेदवार आहेत त्यांना सिम्बॉल्स दिले जातात. मग आणि हे सिम्बॉल्स जे आहेत हे निवडणूक प्राधिकरण जे आहे, राज्य सरकार निवडणूक प्राधिकरण यांनी हे सिम्बॉल्स जे आहेत हे प्रिस्क्राईब केलेले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या सिम्बॉल्सशी सिमिलर सिम्बॉल या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकामध्ये देता येणार नाही आणि तो वापरता येणार नाही. या ठिकाणी राज्य सरकार निवडणूक प्राधिकरणाने जे सिम्बॉल्स जे आहेत हे पब्लिक प्रोव्हाइड केले आहेत त्या सिम्बॉल्सपैकीच एक सिम्बॉलची मागणी ह्यांनी करायची असते, उमेदवारांनी करायची असते. आणि या ठिकाणी उमेदवारांनी ती मागणी केल्याच्या नंतर त्याला जो हवा सिम्बॉल तो त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी द्यायचा आहे. पण समजा एका सिम्बॉलसाठी एकापेक्षा जास्त जर उमेदवारांनी मागणी केली असेल तर त्या ठिकाणी ज्यांनी पहिला अर्ज केला आहे, ज्याचा अर्ज पहिला आलेला आहे त्या सिम्बॉलच्या मागणीसाठी त्याला तो सिम्बॉल द्यायचा आहे. इतर दुसऱ्यांना दुसरे सिम्बॉल मागून घ्यायला सांगायचे आहेत. अशा प्रकारे सिम्बॉलचं वाटप केलं जातं. आणि या ठिकाणी एक गोष्ट अशी महत्त्वाची की एकूण जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहेत या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठीचे त्याच्यापैकी 30% किंवा जास्त कॅन्डिडेट जर एकत्र आले आणि त्यांनी एखादा ग्रुप फॉर्म केला तर त्या ग्रुपला पॅनेल असं संबोधलं जाईल आणि त्या पॅनेलसाठी म्हणजेच त्या ग्रुपसाठी ते एकच सिम्बॉल मागवू शकतात आणि तो सिम्बॉल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना दिला पाहिजे. कारण ते पॅनेल म्हणून लढतात. या ठिकाणी आवश्यक संख्या किती आहे, या पर्टिक्युलर कॅटेगरीच्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटमधल्या 30% किंवा जास्त कॅन्डिडेट्स एकत्र येऊन त्यांनी ते पॅनेल आपलं बनवलं असलं पाहिजे. तर त्यांना एक सिंगल सिम्बॉल ह्या सगळ्यांना सगळ्या कॅन्डिडेटला मिळून देता येतो. ठीक आहे. आता या ठिकाणी हे पोलिंग म्हणजे व्होटिंग जे घ्यायचं आहे त्याची डेट, टाईम अँड प्लेस जे आहे या ठिकाणी यांनी जाहीर करायचं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी. तर त्याच्यासाठी टाईम पिरियडचा असं शेड्यूल आहे की नॉट लेटर दॅन 3rd डे फ्रॉम द डेट ऑन विच द पोल आर टेकन. म्हणजे या ठिकाणी व्होट्स जे घ्यायचे आहेत म्हणजे डेट, टाईम अँड प्लेस फॉर काउंटिंग ऑफ व्होट्स. म्हणजे या ठिकाणी ज्या दिवशी पोल घ्यायचे आहेत
त्या पोलचा जो म्हणजे हे खास करून त्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्येच हा निवडणूक निर्णय अधिकारी अरेंजमेंट करेल. ज्या दिवशी पोल झाले की त्या ठिकाणी म्हणजे पोलिंग होईल. आता पोलिंग होते वेळी म्हणजे जे मतदान होणार आहे त्या ठिकाणी मात्र इतर वेळेस जे मतदानासाठी नियम असतात ते जवळजवळ सगळे लागू असतात. मी त्या ठिकाणी तुम्हाला मतपत्रिका दिली जाते. त्या मतपत्रिकेवरती त्या सगळ्या उमेदवारांची नावं असतात त्या ठिकाणी आणि तीही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असतात. जसे तुम्ही व्होटर्स लिस्टमध्ये बनवलेले आहेत, प्रोव्हिजनल व्होटर्स लिस्ट किंवा फायनल व्होटर लिस्ट तुम्ही बनवलेले आहेत, त्यामध्ये ज्या ऑर्डरने नावं असतील त्या ऑर्डरनी त्या ठिकाणी मतपत्रिकेवरती नावं असतात. सिम्बॉल दिले असेल, सिम्बॉलसाठी जागा असते. त्या ठिकाणी तुम्हाला त्या म्हणजे तुमचं मतदान करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट दिलं जातं. त्या इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे तुम्हाला ते मतदान करायचं आहे. समजा रबर स्टॅम्प दिला असेल किंवा फक्त पेनाने तुम्हाला एक्स मार्क करायला सांगत असेल का ज्या प्रकारे करायचे त्या प्रकारे तुम्ही त्या सिम्बॉलवरती म्हणजे ठिकाणी किंवा तुम्हाला जर कॉलम वेगळा दिला असेल की त्या कॉलममध्ये तुम्ही हा एक्स मार्क करा किंवा ते इन्स्ट्रुमेंट तुम्ही इम्प्रेस करा म्हणजे हे करा त्याचा छाप उठवा. तर तशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी व्होटिंग करायचं आहे. या ठिकाणी काय म्हणजे बॅलॉट पेपर्सच असतात त्या ठिकाणी. अजून या ठिकाणी EVMची वगैरे पद्धत नाही आहे. त्यामुळे बॅलॉट पेपर दिले जातील आणि बॅलॉट पेपर हे व्यवस्थित म्हणजे बनवून त्याचे प्रिंट काढून किंवा झेरॉक्स काढून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. बाकी तुम्ही व्होटिंगला जसं म्हणजे तुमचे नंबर येतील त्याप्रमाणे तुम्ही व्होटिंगला जायचं आहे. तुम्ही जसे आता आणि व्होटिंगचं कसं आहे की तुम्ही जो येईल त्याला व्होटिंगसाठी करायचं आहे. पण एकाच वेळी तिथे जास्त लोक व्होटिंगसाठी एका कंपार्टमेंटमध्ये एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल. त्याने आपलं व्होटिंग पेपरला व्होटिंग केल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि बॅलॉट बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्याचं व्होटिंग झाल्यानंतर दुसऱ्याने द्यायचं आहे. ज्या ठिकाणी व्होटिंग चालू आहे त्या ठिकाणी कॅम्पेनिंग वगैरे करता येणार नाही. अशा ठिकाणी जे तुमचे जे काय पोलिंगच्या वेळेचे जे काय सर्वसाधारण नियम आहेत त्या सगळे या ठिकाणी ह्याही पोलिंगला लागू आहेत, ह्याही व्होटिंगला लागू आहेत. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी व्होटिंगचा जो टाईम दिलेला आहे पोलिंगचा त्या वेळेपर्यंत जे लोक येतील त्या सगळ्यांना मतदान करायला द्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे ह्या पोलिंग नंतर म्हणजे व्होटिंग नंतर डेट टाईम अँड प्लेस फॉर काउंटिंग व्होट्सचा आहे. हा जो काउंटिंग व्होट्स जे आहे नॉट लेटर दॅन 3rd डे फ्रॉम द डेट ऑन विच द पोल आर टेकन. म्हणजे निवडणूक म्हणजे हे मतदान घेतल्यापासून नॉट लेटर दॅन 3rd डे म्हणजे 3 दिवसाच्या आतमध्ये ह्याची मतमोजणी झाली पाहिजे. आता या ठिकाणी 3 दिवसाच्या आतमधला दिवस रिटर्निंग ऑफिसर डिक्लेअर करेल आणि टाईम अँड प्लेस वगैरे जे आहे हा रिटर्निंग ऑफिसर डिक्लेअर करेल की कोणत्या दिवशी हे मतदान घ्यायचं आहे. याच्यानंतर हे आपले काउंटिंग करायचं आहे, काउंटिंग करायचं आहे. काउंटिंगसाठी सांगतो मी. तर हे काउंटिंग झाल्याच्या नंतर पुढची जी स्टेप आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट्स ऑफ व्होटिंग म्हणजे व्होटिंगचा जो रिझल्ट आहे हा डिक्लेअर करायचा आहे इमिडिएटली आफ्टर द काउंटिंग ऑफ व्होट्स. म्हणजे व्होट्सचं काउंटिंग झालं की लगेच जो आहे लगेच त्यांनी ते कोण कोण निवडून आले, ज्यांना हायेस्ट व्होट्स मिळाले, ज्यांना सगळ्यात जास्त व्होट्स मिळाले ते त्यांनी उमेदवार डिक्लेअर म्हणजे विजयी झाल्यास डिक्लेअर करायचा आहे. आणि हा जो रिझल्ट डिक्लेअर करायचा आहे तो E17 फॉर्ममध्ये डिक्लेअर करायचा आहे. पुढचा टप्पा आहे मग कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटी बाय द रजिस्ट्रार. या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही पार पाडल्याच्या नंतर त्यांनी हा फॉर्म E17 मध्ये आपला रिपोर्ट जो आहे आणि आपल्या रिपोर्टसोबत हा फॉर्म E17 त्यांनी रजिस्ट्रारना सबमिट करायचा आहे. ताबडतोब लगेच सबमिट केल्याच्या नंतर रजिस्ट्रारनी कमिटीचं गठन झालं असं जाहीर करायचं आहे. त्यासाठी मुदत जी दिली आहे विथिन 15 days फ्रॉम रिसिप्ट ऑफ फॉर्म E17 फ्रॉम द रिटर्निंग ऑफिसर. रिटर्निंग ऑफिसरने शक्यतो दुसऱ्याच दिवशी आपला जो सगळा निवडणुकीचा निकाल फॉर्म E17 सोबत रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये पोच करायचा आहे. आणि हा E17 फॉर्म रजिस्ट्रारला मिळाल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आतमध्ये रजिस्ट्रारनी त्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समितीचं गठन झालं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटी झालं, समितीचं गठन झालं असं जाहीर करायचं आहे. म्हणजे रजिस्ट्रारनी जाहीर केलं की ते कमिटीचं कॉन्स्टिट्यूशन झालं, गठन झालं. त्यानंतर ह्या नवीन निवडून आलेल्या कमिटीची पहिली मीटिंग घ्यायची आहे. ज्या पहिल्या मीटिंगमध्ये त्यांचे ऑफिस बेअरर्स जे आहेत हे निवडले जातील म्हणजे चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर वगैरे निवडले जातील. तर ही जी मीटिंग घ्यायची आहे ही मीटिंग रिटर्निंग ऑफिसरनीच बोलवायची आहे नवीन नियमावलीनुसार. आणि ही मीटिंग जी बोलवायची आहे त्यासाठी ती विथिन 15 days ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटी. कमिटीचं गठन झाल्याच्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये मीटिंग बोलवायची आहे. ही तरतूद जी आहे ही बायलॉजमधील तरतूद आहे. ॲक्च्युली ही मीटिंग किती दिवसाच्या आतमध्ये बोलवायची हे निवडणूक नियमावलीमध्ये तसं स्पेसिफिक मेन्शन केलेलं नाही आहे, पण बायलॉजमध्ये हे मेन्शन केलं आहे की विथिन 15 days ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटी. पण यासाठी जी नोटीस काढायची आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याची तरतूद ह्या निवडणूक नियमावलीमध्ये आहे.
ही जी नोटीस काढायची रिटर्निंग ऑफिसरनी ती ॲटलिस्ट 7 days बिफोर द मीटिंग डेट नोटीस काढायची आहे. पण मीटिंग ॲज पर बायलॉज ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ 122A बायलॉमध्ये प्रोव्हिजन आहे विदिन 15 days ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटी. याच्यानंतर तर कमिटीचं गठन झालं, कमिटीमध्ये तुमचे ऑफिस बेरर्स निवडले गेले, चेअरमन सेक्रेटरी ट्रेझरर कोण आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातला शेवटचा जो टप्पा आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीचं जे दप्तर आहे, रेकॉर्ड आहे, निवडणुकीचे पेपर्स आहेत ते ह्या नवीन कमिटीकडे सुपूर्द करायचे आहेत. त्यांनी ते सेक्रेटरीकडे हँडओव्हर करायचे किंवा कमिटीने ज्या कोणाला अधिकार दिले त्याच्याकडे त्यांनी हँडओव्हर करायचे आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे निवडणुकी संदर्भातले सगळे पेपर्स आणि हे जी निवडून आलेली कमिटी आहे त्यांनी ते जे रेकॉर्ड आहे सगळं हे कमीत कमी 6 महिन्यासाठी त्यांनी त्याचं जतन करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ते डिस्ट्रॉय केलं तर चालेल. आता ह्याच्यामध्ये अशी एक कंडिशन आहे की इफ इलेक्शन इज डिस्प्युटेड द रेकॉर्ड्स टू बी प्रिझर्व्ड अंटिल द फायनल डिसिजन ऑफ द डिस्प्यूट. म्हणजे समजा ह्या निवडणुकीला जर कोणी आव्हान दिलेलं असेल कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये वगैरे तर त्या ठिकाणी हा डिस्प्यूट संपेपर्यंत डिस्प्यूट जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला हे निवडणुकीचं जे रेकॉर्ड आहे, दप्तर आहे, म्हणजे पेपर्स आहेत हे तुम्हाला डिस्ट्रॉय करून चालणार नाही. तोपर्यंत तुम्हाला सांभाळ ठेवायला लागतील. आणि जर कोणी आणि हे चॅलेंज आहे शक्य 2 महिन्याच्या आतमध्ये करायला पाहिजे. कारण निवडणुकीला तुम्हाला चॅलेंज करायचं असेल 2 महिन्याचा टाईम पिरियड दिलेला आहे ते 2 महिन्याच्या आतमध्ये चॅलेंज करायला पाहिजे. मग त्याला एक्सटेन्शन द्यायचं, मग डिले कंट्रोल करायचं की नाही ते कोऑपरेटिव्ह कोर्टाच्या वरती अवलंबून आहे वगैरे. पण तुम्ही रेकॉर्ड जे आहे नॉर्मल कोर्समध्ये 6 महिन्यापर्यंत तुम्ही जतन करून ठेवायचे आहे, नंतर तुम्ही डिस्ट्रॉय करा. आणि जर डिस्प्यूट असेल निवडणुकी संदर्भात तर तो डिस्प्यूट संपेपर्यंत तुम्हाला त्या रेकॉर्डचं जतन करायचं आहे. तर हे सगळं होतं. आता जी निवडणूक नियमावली जी आहे नवीन जाहीर केलेली आहे आपल्या गव्हर्नमेंटनी त्या निवडणूक नियमावलीनुसार जे आहे हे ज्या निवडणुका कशा घ्यायच्या हे आपल्याकडे आता गॅजेट झालेलं आहे. आणि यानुसार आता गव्हर्नमेंट जेव्हा डिक्लेअर करेल निवडणुका घ्यायच्या यानुसार तुम्हाला निवडणुका घ्यायला लागतील. म्हणजे 250 किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या 31 मार्च जे संपलेलं 31 मार्चचं वर्ष आहे त्या रोजी 250 किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका कशा घ्यायच्या या संदर्भात आपलं आजचं लेक्चर होतं. या ठिकाणी आपलं लेक्चर जे आहे संपतं आहे. धन्यवाद.